जे मंदिराच्या मूर्ती वगैरे होत्या त्या इथे सापडल्या होत्या. धाप लागते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर कालच आम्ही गावी आलो आहे, तर म्हणलं गावाकडचे थोडे व्हिडिओज बनवून गावाकडच्या आसपासचा परिसर कसा आहे हे तुम्हाला दाखवूया. तर पुढचे काही दिवस तुम्हाला गावाकडचे व्हिडिओज बघायला मिळतील. तरी तशी गावाच्या शेजारीच एक डोंगरावरती खूप सुंदर असं मंदिर आहे आणि तिथं खूप सुंदर परिसर आहे. तिथं लोक सुट्टीच्या दिवशी जात असतात. तर तिथेच आज आपण चाललो आहे. तर आत्ता मी गावच्या रोडवरतीच आहे. हा शेजारच्या गावी जाणारा रोड आहे. इकडून असं वरून हा जातो पलीकडच्या गावाला. तर इथे घाटामध्येच वर चढून आल्यावर एक मंदिर पण बांधले. तर तिथे बघूया कसं आहे. तसं एक छोटंसं मंदिर आहे. असा छोटासा रोड जातो घाटामधून इकडे दुसऱ्या गावी अलकुड म्हणून गाव आहे, तिकडे जातो. असा पूर्ण जंगलातनं जाणारा रोड आहे, छोटासा रोड जो वरपर्यंत जातो. आता आपण एकदम डोंगराच्या टॉपला पोचलो आणि इथून असा व्ह्यू आहे. हे पूर्ण छोटंसं गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं दिसतंय. इथे एक छोटा डॅम पण आहे जो बांधणं आहे. तर आपण आता वरती जिथं मंदिर आहे तिथं पोचलो. तर इथून आतमध्ये असं गुफेमध्ये देवाची पिंड आहे. तर इथून असं आतमध्ये उतरून जायला. हे पूर्ण गुहा आहे देवाची, असून अशी प्रदक्षिणा मार्ग आहे. तर असं मंदिर आहे, गुहेमधलं मंदिर आहे. अच्छा, मेन जे मंदिराच्या मूर्ती वगैरे होत्या त्या इथे सापडल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग तिकडे मंदिर बांधले. इथनं बोयर आहे बघा, हे आत्ता म्हणजे अच्छा, केलं. हां हां हां, हे माणसांनी पाडलेलं आहे. हा, हे खोदकाम झाले आता. हां हां हां, तेव्हा ही गावल्यात ही.
तर ह्या मूर्ती म्हणजे ह्या पिंडी आहेत ना, तर ते खोदकाम जेव्हा चालू होतं तर हा अशा सापडलेल्या आहेत त्या डोंगरामध्ये. हे बघ. तर इथून वरती असं केदारलिंग म्हणून आहे, तर असं पायऱ्या चढून वरती जायचं. असं वरती चढून आल्यावर धाप लागते आणि इथं वरती चढून आल्यावर मग इथं केदारलिंगाचं असं मंदिर आहे. असे गुहेमध्ये खूप जास्त अशा पिंडी सापडल्या त्या डोंगरामध्ये. तर या देवाची यात्रा श्रावणामध्ये असते आणि महाशिवरात्रीला पण खूप मोठा असा उत्सव असतो इथे. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ दंडोबा देवस्थान आणि दंडोबा डोंगराचा. खूप असं प्राचीन असं देवस्थान आहे आणि आजूबाजूच्या गावातले खूप सारे लोक इथे येत असतात सुट्टीच्या दिवशी, शनिवार रविवारी असे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत.